30 दिवस जर साखर सोडली तर शरीरामध्ये नक्की काय बदल होतात? किती वजन कमी होतं? नक्की काय फरक पडतो जर साखर खाल्ली नाही तर? असं काय होणार आहे एवढ्या साखरेनं? असं प्रत्येकाला प्रश्न पडत असतो. मलाही आधी प्रश्न पडायचे, की असं काय होतंय? असं काय होणार आहे एवढं साखर खाल्ली तर? पण खरं तुम्हाला सांगते, की मी माझं 18 किलो वजन कमी केलं 6 महिन्यामध्ये. त्याच्यामध्ये माझा साखरेचा माझ्या पूर्ण डाएटमध्ये काय रोल होता ते पण तुम्हाला मी सांगते. पूर्ण व्हिडिओमध्ये मी 30 दिवस जर साखर बंद केली तर शरीरामध्ये काय काय बदल होतात किंवा कसं कसं चेंजेस शरीरामध्ये होत जातात, कसं वेट लूज होत जातं आणि साखर सोडल्यावर आपल्याला किती मानसिक शारीरिक त्रास व्हायला लागतो ते सुद्धा तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्या आधी नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय. शॉर्ट व्हिडिओमध्ये मी वेट लॉसची जर्नी चालू केलेली आहे. माझं वजन सध्या 69 किलो आहे. मी 84 किलोपासून जर्नी स्टार्ट केलेली 67-66 वर आले. आता मध्ये 2-3 महिन्यांचा गॅप, ऑफिस, स्ट्रेस असतात भरपूर गोष्टी. त्याच्यामुळे परत माझं 2-2.5 किलो वजन वाढलं. परत मी जर्नी स्टार्ट केलेली आहे. कसं वजन मेंटेन करायचं माझ्या मागच्या 1.5 वर्षापासून पूर्ण लक्षात आलेलं आहे, जेव्हापासून मी वजन कमी करायला स्टार्ट केली तेव्हापासून. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये हेच तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे. त्याआधी तुम्ही जर शॉर्ट व्हिडिओज बघत नसाल तर बघत जा. तुम्हाला पण वेट लॉस जर्नीमध्ये यायचं असेल तर तुम्ही पण माझ्याबरोबर वेट लॉस करायला सुरुवात करा. तुम्ही दिवसभरात काय काय खाता वगैरे शेअर करा. एकमेकांना त्याचा फायदा होईल. कुणाचं किती वजन कमी झालं वगैरे सगळं शेअर करा शॉर्ट व्हिडिओजमध्ये. म्हणजे प्रत्येकाने आपापला अनुभव शेअर केला ना, म्हणजे प्रत्येकाला जसं आता मी पण काही कुणाकडून हे म्हणतात गायडन्स वगैरे घेतलेलं नाहीये. मी अभ्यास करूनच माझं मी वजन कमी केलेलं आहे. तर आता 30 दिवस साखर सोडणं बोलणं जेवढं सोपं असतं ना, तेवढं करणं अवघड असतं. आता आपण ठरवतो, ज्या दिवशी आपण ठरवतो ना, उद्यापासून मी साखरेचं खाणार नाही, त्याच दिवशी आपण रेग्युलरपेक्षा डबल साखरेचा पदार्थ खातो. किंवा आपण ज्या दिवशी ठरवतो ना, नाही आजच्या दिवसभरामध्ये मी 1 चमचा पण अजिबात सुद्धा साखर खाणार नाही, त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण भरभरून मिठाई, भरभरून खीर, भरभरून आईस्क्रीम खातो, केक खातो, सगळं खातो. असंच होतं. कमेंट करून सांगायचे असंच होतं की नाही. असं नॉर्मली होत नाही जेवढं की ठरवल्यावर होतं. मग माझंही असंच व्हायचं. मी ठरवायचे की नाही, साखर नाही खाणार, साखर नाही खाणार. एक दिवस नाही खायचे, दुसऱ्या दिवशी आहे तिथं पहिले पाढे 55. पण जेव्हा ठरवलं साखर नाही खायची किंवा साखर कमीच खायची, कमीत कमीच खायची, तेव्हा माझ्या शरीरामध्ये काय बदल झाले. सुरुवातीला जेव्हा साखर सोडली, पहिले आठवडा असतो किंवा 7 ते 8 दिवस पहिले 7 ते 8 दिवस मला असं झालं ना, म्हणजे मला खूप चिडचिड व्हायची. मला गोड खाण्याची इच्छा व्हायची. मी कंट्रोल करायचे, म्हणजे कोणाला तरी जाऊन असं ओरबडावं, मला द्या साखर, मला गोड खायला द्या किंवा चिडचिड असं खूप क्रेव्हिंग्ज होतात. आता अशा क्रेव्हिंग्ज वेळेला मला त्यावेळेला समजायचं नाही काय करावं. नंतर अभ्यासाने लक्षात आलं. अगदी खूपच क्रेव्हिंग होत असेल ना, तर आपल्याकडं तुम्हाला बिया माहीत असतील. तुम्ही कोणत्याही शॉपमध्ये जा. ह्या बिया तुम्हाला दाखवते आता मी. पण ह्या बिया असतात. मगज बी असतं, पंपकिन सीड्स असतात, वॉटरमेलन सीड्स असतात. ह्या खाल्ल्या ना, भाजून ठेवायच्या ह्या बिया. ह्या चमच्याभर खायच्या. क्रेव्हिंग्ज कमी होतात. त्या तुमच्याकडे नसतील ना, तरी दुसरा ऑप्शन आहे आपल्याकडं हा जवस मिठाचे भाजून ठेवायचे, असे मिठाचे जवस भाजून ठेवायचे, ते खायचे. क्रेव्हिंग्ज कमी होतात. दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळं खाऊन 1 ग्लास पाणी प्यायचं आणि बाहेर वॉक करायला जायचं, क्रेव्हिंग जातात. ह्यातले हे दोन्हीतलं आवडत नाही चवीला. आपले 4 काजू खायचे, सॉरी बदाम खायचे. काजूमध्ये उष्णता, मी काजू कधी खात नाही. 4 बदाम खायचे, पाणी प्यायचं, चालायला जायचं. क्रेव्हिंग कंट्रोल. तरीही क्रेव्हिंग आपण म्हणतो ना कमी होत नाही. खजूर खायचं, केळी खायची, फळं खायची. ह्याच्यामधून ना गोड पोटामध्ये जातं आपल्या. त्यामुळे क्रेव्हिंग कमी होतात. आता ह्या क्रेव्हिंगचं झालं, आठवड्याभर आपण मॅनेज केलं, 8 दिवस अजिबात सुद्धा साखर खाल्ली नाही. कंट्रोल केला आपण आपल्या मनावर. त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये, पुढच्या 7 ते 8 दिवसामध्ये आपल्याला हलकं वाटायला लागतं. शरीर आपल्याला हलकं वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला साखर खाल्ल्यानंतर डबल खाण्याच्या क्रेव्हिंग्स होतात. तेलकट, मिठाचं खाण्याच्या क्रेव्हिंग होतात. आपण म्हणतो ना तळलेले चिप्स वगैरे खाण्याचे क्रेव्हिंग्स होतात. त्या क्रेव्हिंग कमी होतात. आपल्याला रेग्युलर सारखी जी भूक लागते ना, ती भूक लागायची पण आपल्याला कमी होते. म्हणजे आपण म्हणू शकतो की जी भूक लागली नाही पाहिजे,
नॅचरली जी पोटाला पाहिजे ते खाल्लं पाहिजे. पण एक्स्ट्राची जी आपल्याला भूक लागते ना बिनकामाच्या, ज्या क्रेविंग्स होतात ना, त्या कमी होतात दुसऱ्या आठवड्यामध्ये. आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला सांगते सगळ्यात मोठा बदल होतो तो म्हणजे फेसमध्ये. फेसमध्ये म्हणजे चेहरा आहे ना, चेहऱ्याला व्यवस्थित आकार यायला लागतो. तुम्ही माझे जुने व्हिडिओ पण जाऊन बघा. वॉटर रिटेन्शन होतं म्हणजे काय होतं माहिती आहे का, आपलं शरीर ना पाणी पकडून ठेवतं, त्यामुळे आपल्याला डबल चिन किंवा आपला चेहरा फुगलेला दिसतो. तर नॅचरली, तर माझा सुद्धा नॅचरली जो शरीर आणि चेहरा आहे ना, मी पहिली पण जेव्हा 47 किलोची वगैरे होते, माझा चेहरा मोठाच होता. पण एक आपल्याला जे कळतं ना, असं सूज आल्यासारखं जे झालेलं आहे ना, ते कमी होतं. तिसऱ्या आठवड्यामध्ये हळूहळू कमी व्हायला लागतं चीक, कपडे लूज व्हायला लागतात, आपल्याला हलकं वाटायला लागतं, आपल्याला जेवण व्यवस्थित जायला लागतं, आपल्याला आदल्यामधल्या क्रेविंग्स होत नाही. आणि शेवटच्या आठवड्यामध्ये जेव्हा तुम्ही तुमचं वजन एका महिन्याने बघता, नाही म्हटलं तरी 1.5 ते 2 किलो वजन फक्त आणि फक्त साखर. साखर मी 2 पेक्षा पण जास्त होत असेल. आता मी काही पहिलं मेजरमेंट केलं नाही. पहिल्या महिन्यात माझं 5 किलो वजन कमी झालं, तेव्हा मी सगळ्याच गोष्टी चेंज केल्या होत्या. मी साखरेचं, तेलाचं, चालण्याचं सगळंच मी एकदमच चालू केलेलं. त्यामुळे एकदम माझं 5 किलो. पण ज्याला काहीच नाही, चालता येत नाहीये, मग व्यायाम करता येत नाहीये, चालता येत नाहीये, तेलाचं प्रमाण थोडंसं कमीच असावं. पण या सगळ्या गोष्टी सोडून फक्त साखर रेग्युलर आहे ते चालू ठेवून फक्त महिनाभर तुम्ही, ज्याला बीपी शुगरचा त्रास आहे त्यांच्यासाठी मी सांगत नाही, नॉर्मल व्यक्तीसाठी ज्याला काही कोणता त्रास नाही, त्यांना फक्त एकदा साखर सोडून बघा. तुम्हाला जर कंट्रोल होत असेल आणि कमेंट करून सांगा कुणी साखर सोडून बघितली आणि त्याचं महिन्यामध्ये किती वजन कमी झाले. महत्त्वाचं म्हणजे जेवढं वजन कमी होतं ना, मला इथं ना गळ्याला, तर मी माझे काय जुने व्हिडिओज माझ्याकडे, मी काही ह्याच्याविषयी व्हिडिओ काढायला सुरुवात नव्हती केली. मी ॲक्च्युली रेसिपीचे व्हिडिओ काढत होते आणि एकदा समोर आले, बोलले. मला असं वाटलं माझ्या वजनामुळं मला थोडंसं ट्रोल केलं जाईल किंवा काय. ट्रोल नाही, मी एवढी सेलिब्रिटी नाही म्हणजे थोडंसं नावं ठेवली जातील म्हणून मी कधी येत नव्हते समोर. पण जेव्हा मी समोर आले ना, तेव्हा मला खरंच कुणी काय म्हणलं नाही. माझी तब्येत इतकी होती ना, तरी पण मी समोर आले आणि तुमच्या समोर मग माझ्या डोक्यात आलं की आपण एकट्या एकट्याने करतोय ते सगळ्यांबरोबरच करावं. आणि सगळ्यांबरोबरच मी वेट लॉस चालू केलं आणि मी खूप वजन कमी केलं आणि मी खूप आनंदी आहे वजन कमी केल्याबद्दल. कोणत्याही कार्यक्रमाला जायचं म्हटलं की मला लाज वाटायची, कारण साडीमध्ये पोट दिसतं आणि ते पोट दिसलं किंवा खूप शरीर मोठं दिसलं की आपल्याला कम्फर्टेबल वाटत नाही. त्यामुळं 30 दिवस साखर सोडण्याचं चॅलेंज जे कोणी घेणार आहे त्यांनी नक्की घ्या आणि बघा साखर सोडून. आता बघा, आता उन्हाळ्याचा दिवस आहेत, आता आपल्याकडे आंबे आहेत. आंबे खाल्ले तरी चालतात, पण आंब्यामध्ये साखर टाकून नाही खायची. नॅचरल आंबा खाल्ला ना, ॲडेड शुगर आहे ती नाही खायची. नॅचरली जी ॲक्च्युअलमध्ये त्याच्यात साखर असते ना फळांमध्ये, त्या साखरेनं काही शरीराला प्रॉब्लेम होत नाही. आपण जे वरून घेतो ना कारखान्यातून किंवा आपण आणलेल्या ज्या साखर असतात पॅकेटमधल्या विकत आणतो, त्या साखरेमुळे खूप तोटे होतात. हां, आता मला ह्या पण कमेंट येतात की साखरेऐवजी गुळाचा चहा पिला तर चालेल का? तर साखर आणि गुळामध्ये सेमच कॅलरीज असतात. फक्त गुळाच्या थोडंसं हेल्दी आपल्याला लोह वगैरे मिळतं. पण दोन्हीमध्ये सेमच कॅलरीज असतात. अगदीच मोह नाही आवरला तर थोडासा गुळाचा चहा वगैरे पिला तरी चालतो. असं कुणीही नाही जगामध्ये की त्याला अं, असं नाही की कंट्रोल होतच नाही. ही क्रेविंग कंट्रोल होते. ओके, होत नाही म्हणजे काय बोलायचं आहे ते घे समजून. आणि मला एक छान कमेंट आलेली, मी त्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की मी शब्द विसरते किंवा काय बोलायचं ते विसरते. माझंही चांगलं एज्युकेशन झालेलं आहे. मी माझ्या कॉलेजची मी भरपूर अभ्यास करून टॉपर पण झालेली आहे. पण 6 वर्ष झालं मी एकाच घरात 4 भिंतीमध्ये बसूनच नोकरी करते किंवा तीच माझं रुटीन झालेलं आहे. त्यामुळे माझा खूप शब्द साठा आहे ना थोडासा कमी झालेला आहे. तो तुमच्या समोर येतोय, तुमच्या ह्यानं मला पण अभ्यास करायला मिळतोय. त्यामुळं आता दुसरी गोष्ट म्हणजे मला ह्या पीनट बटरविषयी प्रश्न आले होते. हे पीनट बटर तुम्हाला स्मूथ, ह्याच्यात 2 ऑप्शन असतात. पीनट बटर स्मूथ आणि क्रंची. मे बी तुम्ही क्रंची मागवलं असेल आणि माझं प्लेन दिसतं. क्रंचीसुद्धा सुंदर लागतं, स्मूथसुद्धा सुंदर लागतं. तू कुठलं वापरते? तर हे पीनट बटर चॉकलेटचं आहे बरं का. आणि हे ना सुद्धा आपल्याला जर गोड खाण्याची इच्छा झाली ना, तर एकदम आता माझं संपत आलेलं आहे पूर्ण. खूप सुंदर लागतं. टेक्स्चरसुद्धा खूप हे आहे असं, म्हणजे नाही का, क्रीमी. त्याच्यामध्ये काय असतं, घरी जरी बनवायचं असेल तर तुम्हाला सांगते मी रेसिपी. शेंगदाणे भाजून घ्यायचे,
शेंगदाणे भाजून त्याचे फोलपट काढून द्यायचे, ठेवायचे, टाकायचे, तुम्हाला पाहिजे असतील तर ठेवा. त्याच्यामध्ये मध, आपलं बटर जे असतं अमूलचं बटर, मध बटर टाकायचं त्याच्यामध्ये आणि चॉकलेट पावडर टाकायची जी आपण आणतो ना आईस्क्रीम वगैरे बनवायला. आणि तुमचं मिक्सरचं भांडं असं पाहिजे की त्याच्यामध्ये पूर्ण ब्लेंड झालं पाहिजे, एकदम बारीक झालं पाहिजे. ते कंटिन्यू थांबवून थांबवून चमच्यानं व्यवस्थित हे करत करत एकदम प्लेन करायचं, एकदम त्याच्यातलं जे आतलं पाणी आहे ना ते बाहेर आलं पाहिजे, म्हणजे शेंगदाण्यातलं पाणी बटर वगैरे मिक्स करून ते एकदम असं ओलं असं एकदम क्रीमी झालं पाहिजे. इतक्या वेळा ते फिरवायचं आणि ते एक अर्धा पावशेर किंवा एवढ्या वाटीवरच बनवून ठेवायचं. ते तुम्हाला नाही आवडलं तर हे ऑर्डर करा, कारण मी ते बनवून बघितलेलं पण अशी टेस्ट येत नाही. आणि जेव्हा स्वतःला आपल्याला काहीतरी खाण्याची इच्छा होते ना तेव्हा हे खरंच बेस्ट आहे. माय फिटनेसचं पीनट बटर ब्रँडेड आहे, त्याच्यामध्ये सगळे कंटेंट लिहिलेले आहेत. तेव्हा तुम्हाला मागवायचं असेल मागवा, तुम्हाला घरी बनवायचं असेल तरी घरी बनवा, घरी सुद्धा बनवू शकता. तर आम्ही हे ना आम्ही तिघं पण खातो, लहान मुलांसाठी पण ज्युनियर लोकांसाठी पण आहे, माझ्या अन्नीसाठी वेगळं. आम्ही खातो हे. मला काही आधी माहीत नव्हतं, माझ्या मिस्टरांना जिममध्ये हे त्यांनी रिकमेंड केलं. आणि मला पण ना थोडीशी गोडाची ग्रेव्हिंग कमी होते, म्हणजे चपातीवर लहान मुलं जसं खातात ना चॉकलेट सिरप वगैरेला, तसं मी खाते. कारण गोडाची शेवटी ना किती काय म्हणलं तरी क्रेविंग होते, कधीतरी आपल्याला 4 दिवसातनं तरी काहीतरी गोड खाऊ वाटतं. तर मग आठवड्यातून 2-3 वेळा मी हे खात असते. तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये बघा, प्रोडक्ट आहे, नाही तर तुम्ही घरी बनवा, असं काही नाही आहे, ऑर्डर करावं असं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर. थँक्यू, बाय बाय.